सभापती महोदय, शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करून अनेकांना योजनापासून दूर ठेवले जात असणे अशा प्रकारचेही काही आमच्या सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी आरोप केलेले आहेत। ती दिनांक 14/10/2024 शासन निर्णयानुसार राज्यात ॲग्री स्टॉक योजनेची अंमलबजावणी केली जात आहे। शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी ही संकल्पना शेतकऱ्यांच्या सर्वकष माहितीचे एकत्रीकरण करून योजनांचा लाभ अधिक पारदर्शक आणि अचूकपणे पोहोचवण्यासाठी राबविण्यात येत आहे। राज्यातील कृषी गणनेनुसार अंदाजे 1.71 कोटी शेतकऱ्यांना आणि विशेषतः पीएम किसान अंतर्गत लाभधारक शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत प्राधान्याने शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी या ठिकाणी देण्यात येत आहेत। याबाबत जमावबंदी आयुक्त, कृषी विभाग व महसूल विभाग या कार्यालयामार्फत आवश्यक ती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे। सदर नोंदणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी जानेवारी 2025 पासून सुमारे 62,000 नागरी सुविधा केंद्रामार्फत फार्मर आयडी करता नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। केंद्र शासनाने पीएम किसान योजनेच्या नवीन नोंदणीकरता जानेवारी 2025 पासून फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे। सभापती महोदय, तसेच दिनांक 11 एप्रिल 2025 या शासन निर्णयान्वये दिनांक 15 एप्रिल 2025 पासून कृषी विषयक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजे ओळख क्रमांक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे। फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया सुरू असून दिनांक 3 जुलै 2025 पर्यंत 1,06,71,905 शेतकरी नोंदणी झालेली आहे। त्यापैकी तयार केलेले शेतकरी ओळखपत्र संख्या फार्मर आयडी 1,05,42,235 इतकी आहे। फार्मर आयडी मुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ सुलभतेने देणे, पीक कर्ज जलद व सुलभतेने देणे शक्य होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीची स्वतःची ओळख उपलब्ध करून देण्यात येत आहे। यामुळे शासनाचा उद्देश कोणत्याही पात्र शेतकऱ्याला योजनापासून वंचित ठेवण्याचा नसून त्यांना योजनांचा लाभ वेळेवर, पारदर्शक व प्रभावीपणे देणे हा आहे। फार्मर आयडी काढून घेण्यासाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक राज्य भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक निधी कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सभापती महोदय, या ओळखपत्रामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो या ठिकाणी गैरप्रकार या ठिकाणी काही योजनांमध्ये होतात त्यावर सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे आळा बसेल अशी असा माझा विश्वास आहे। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, अपुरा हमी भाव या ठिकाणी चर्चेमध्ये अनेक वेळा अंतर्गत 15,000 देण्याची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली होती, ती अजून दिलेली नाही अशाही प्रकारचा आरोप आमच्या सन्माननीय काही सभासदांनी केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 24/2/2025 रोजी नागपूर येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आणखी ₹3,000ची भर घालून पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी प्रति शेतकरी कुटुंबांना ₹15,000 देण्याबाबतची घोषणा केलेली होती। यास्तव सदर योजनेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत यापूर्वीच्या 6,000 प्रतिवर्ष रकमेमध्ये 3,000 इतकी वाढ करून सुधारित नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्याबाबतचा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याबाबतचा मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात आला होता। तथापि तदनंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अडचणी व योजनेचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन, माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग यांच्या उपस्थितीमध्ये 20/3/2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांतर्गत देण्यात येणारा लाभ तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गतही देण्यात येणारी भरीव नुकसान भरपाई याची नोंद घेऊन सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या ₹1 पीक विमा योजनेमध्ये बदल करून या ठिकाणी त्याऐवजी शेतकऱ्यांकडून यापूर्वीप्रमाणेच खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबत तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविण्याबाबत निर्देश या ठिकाणी देण्यात आले होते। सभापती महोदय, सदर बैठकीतील निर्देशास अनुसरून सुधारित मंत्रिमंडळ प्रस्ताव 29/4/2025 रोजीच्या बैठकीत माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता। त्यास मान्यता प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने शासन निर्णय कृषी व पणन विभाग दिनांक 9/5/2025 अन्वये 2025-26च्या खरीप हंगामापासून
राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच दिनांक 9/5/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 5,000 कोटी रुपये दरवर्षी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामध्ये 5 वर्षामध्ये जवळपास 25,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणुकी या ठिकाणी खर्च होणार असल्यामुळे त्या 3,000 रुपये जी वाढीव रकमेच्या संदर्भात जे मुख्यमंत्री महोदय बोलले होते त्या संदर्भात त्याच्या ऐवजी या ठिकाणी 5,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। लातूरमधील शेतकरी बैलाऐवजी स्वतःला जमवून घेतोय अशा प्रकारचा व्हिडिओ फार व्हायरल